हा आपला एक मेंबर भेटला आपल्या इन्स्टा फॅमिलीमधून. मला खूप बरं वाटलं. पुण्यावरून आला आहे आणि फुल एकदम बॅग लोडेड, फुल लोडेड आहे, फुल लोडेड. आणि मस्त वाटलं हे पुन्हा लदाख पुन्हा. मी हे टाकायला विसरलो काही गडबडीत. आणि भाऊ आपला फुल टेंट पण घेऊन आला, म्हणजे टेन्शन नाही, काय स्टे नाही भेटलं का टेंट ठोकाय राहा सगळं. पण खूप खूप घेऊन आला ते भाई तू हे सगळं. खडबडीत 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 खड. मॅडम का म्हणताय, मॅडम का म्हणताय, हो मॅडम, हो मॅडम, मॅडम, मॅडम. अशी बसली आहे अशी. मुव्हिंग वगैरे होत असतात इयर वाईज, तर तेव्हा 2 टेक्टोनिक प्लेट धडकल्यामुळं तुम्हाला माहिती असेल की हिमालयन पर्वतरांगाची निर्मिती झाली. मग त्या हिशोबात त्याप्रमाणेच ते समुद्राचं पाणी इथे ऑलरेडी होते. 2 प्लेट धडकल्यामुळे हे पाणी वरती आल्यामुळे अजून पण ते पाणी खारट आहे इथे. अच्छा. गुड मॉर्निंग फ्रॉम पँगॉन्ग. सकाळचे वाजलेत 10:11 झाली आहेत आणि असं सुंदर नजाऱ्यासोबत सकाळची सुरुवात झालेली आहे. आणि आज आम्ही आहोत पँगॉन्गला. पँगॉन्ग थोडं मागे आहे, पँगॉन्गच्या थोडं आम्ही पुढे आलो आहे, कारण पँगॉन्गला फुल म्हणजे स्टेच नाही होतं कुठे, सगळं फुल होतं. तर आम्ही थोडं पुढे आलो आणि होमस्टे घेतला. इकडे सगळ्या ठिकाणी होमस्टे जास्त आहेत, हॉटेल्स कमी आहेत. तर आम्हाला होमस्टे सगळ्यात बेस्ट भेटला. थंडी काल जबरदस्त होती, मायनस नव्हती पण मला वाटतं 6 ते 5 टेम्परेचर होतं काल. आणि आज हानलेला जायचं आहे. हानले इथून मला वाटतं जवळ आहे, कारण तर 2-2.5 तासाचा प्रवास आहे. पण आता पहिला नाश्ता करून आम्ही झाला पँगॉन्ग लेक बघायला. तिकडे लेकला थोडंसं टाईमपास करू, फोटो काढू, व्हिडिओ काढू आणि तिथून परत रिटर्न येऊन बाईक घेऊन आम्ही हानलेला जाणार. आज हानलेला आमचा 2 दिवसाचा हे आहे, स्टे आहे, 2 नाईटचा. आणि हानलेला एवढा प्रॉब्लेम झाला, आम्हाला कुठे स्टेज भेटत नव्हता. शेवटी आम्हाला एक होमस्टे भेटला. त्यांनी पण खूप सांगितले, पण ऑप्शन नाही आता आपल्याकडे, त्यामुळे म्हटलं जाऊ दे. एका हॉलमध्ये सगळे झोपणार, एका रूमचे 1 नाईटचे 6,000. तर अशा प्रकारे बाकी तर वातावरण छान आहे. मी तुम्ही जे बघताय मागे बर्फाचे डोंगर, इकडे पाठीमागे लेक आहे. इकडे हे बघा, हा जो लेक दिसतोय तिकडे आपल्याला येतं, पण इथून आपल्याला रस्ता नाही आहे जायला. तर आपल्याला इथून सगळे बाईक घेऊन जायचं आहे. लगेच आम्ही इथे सध्या बाहेर ठेवणार घरी, सगळं रूम्स खाली करून, कारण आता बुकिंग आज भरपूर आहेत, फुल आहे त्यांचे रूम्स. त्यामुळे आमचं लगेज काढून बाहेर ठेवणार. नॉर्मल कपडे घालून आपण चाललो आहे आज. बाकी आल्यानंतर जॅकेट, रायडिंग गेअर सगळं घालून आम्ही हानलेला निघणार. बाकी सुद्धा प्रवास होतो आहे. व्हिडिओ थोडे लेट येतात कारण नेटवर्कचा प्रॉब्लेम खूप आहे. त्यामुळे पट्टापट आता नाश्ता करून घेऊ गरमागरम, कारण सोमवार असल्यामुळे नो नॉनव्हेज, ओन्ली व्हेज. त्यामुळे मस्तपैकी जाम ब्रेटर असं काहीतरी आहे आणि गरमागरम चहा. मला घर आवडलं आणि सर्विस पण छान आहे. आम्हाला 2500मध्ये ब्रेकफास्ट, डिनर आणि एका रूममध्ये 3 जण. भारी आहे, म्हणजे मला तर आवडलं. मी तुम्हाला दाखवेन. म्हणजे इकडे जर आलात पँगॉन्ग साईडला तर इथे स्टेसाठी होमस्टे बेस आहे. हे बघा, हे आपली रूम होते इकडे. हे काय आलं, हे बघा, इथे 2 जण आणि इकडे एक रूम. छान पूर्ण बंद आणि AC नाही, फॅन नाही, कारण इकडे गरजच नाही आहे. त्यामुळे बाकी स्पेस छान आहे. इथे आम्ही झोपलेलो. हा कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. बाहेर 2 रूम आहेत, तिकडे त्यांचे स्वतःचे बाथरूम आहेत. त्यामुळे आता क्लायमेट छान आहे. पटापट आता नाश्ता करतो, निघतो. समोर बर्फ बघा, बर्फाचा डोंगर आणि आपल्या इकडे बाईक. फक्त आता माझी बाईक थोडीशी थकली आहे बिचारी. मनालीपर्यंत काही करून तिला घेऊन जायचं आहे. गरम तिथे फटली पण बाटली. थोडंच लाव रे, आमका पण हवं. ती याची कौस्तुभची. ये दीदी है, ये दीदी मस्त खाना बनाती है. अभी कल रात को भी अच्छा खाना बना के आज ना, ये देखो ब्रेड और जाम, मतलब ये भी भुर्जी और ऑमलेट ब्रेड भी लाया था, लेकिन आज मंडे है ना, इसलिए आज हमको दिया है जाम और ब्रेड. लेकिन मस्त बनाया था खाना कल का. कल मस्त बनाया था. और किचन भी देखो ना, पूरा क्लीन रहता है. देखो पूरा क्लीन, मस्त. छोटा सा ही है इधर, ऐसा बैठने का, खाना खाने का एकदम क्लीन है. और ये हीटर है देखो, रात को ठंडी के लिए. नाश्ता करून झाल्यानंतर थेट आलो आहे आम्ही लेकच्या इथे. नाश्ता सुंदर होता, थंडी पण तेवढी, त्याच्यामुळे मी नाही कॅब घातली का
हवा थंड कानात जाऊन जाऊन सर्दी होऊ शकते, कारण आपले अजून काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे शायनिंग न मारता प्रिकॉशन महत्त्वाचं आहे. तर लेक आलं ना, लेक बघाल ना, एवढं क्लीन आहे ना वॉटर. ब्ल्यू वॉटर बोलतात ना ती, म्हणजे जबरदस्त आहे. आणि अशी वॉटर मला वाटतं कुणकेश्वरचा आपला समुद्र आहे ना तसं पाणी, कुणकेश्वर समुद्राला तसं पाणी आहे, एकदम ब्ल्यू. आणि ते कुठल्या मूवीची शूट झालेली आहे ते पण दिलेलं आहे बघा. आता झाली आहे कुठल्या मूवीची शूट, 3 इडियट्स झाली आहे आणि जब तक है जान ह्याची पण शूट इथे झालेली आहे. तर आम्ही आता तिथे आलो, तुम्हाला दाखवतो. ते 50 रुपीज पर पर्सन. इथे तुम्हाला आपलं फोटो शूट करायचे असेल तर 50 रुपये पर पर्सन. आणि हा लेक ओ ओ ओ ओ ओ ओ किती सुंदर आहे बघा ना. तिथपर्यंत मध्ये फक्त ना चेंज होतं पाणी, कलर चेंज होतो बघा. हा मध्ये तिकडे मध्ये आहे ना, मध्ये थोडंसं लाईट आहे. त्याच्या पुढे बघाल ना तिकडे तर एकदम डार्क ब्ल्यू आहे, एकदम डार्क. हे बघा पुढे तिकडे, म्हणजे ना मस्त वाटतं. वेगवेगळा कलर आहे, एकदम चेंज होत आहे. आता जेवढे पण पैसे देणार सगळं वसूल करून घेणार. मगापासून फोटो सेशन आणि व्हिडिओ शूट चालू आहे. हॉटेलला गेल्यानंतर ते मेमरी फुल झाली, डिलीट मारतो, हे डिलीट मारतो, ते डिलीट मारतो, सगळं शूट करून घेणार. त्याच्यासाठी काहीतरी आपल्याकडे डेटा ट्रान्सफरसाठी, सेव्हसाठी काहीतरी पाहिजे. मी आहे माझ्याकडे. माझा फक्त लोचा तोच झाला, माझं ते मेमरी कार्ड फॉर्मॅट झालं, नाही तर माझं काम मस्त झालेलं. झालं काय होय, चलो 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 चलो. आता मी निघालोय परत हॉटेलला. आता मी जस्ट ना, हे लेकचं जे पाणी आहे ना, हे ना खारट आहे समुद्रासारखं. तर मला ॲक्च्युली माहीत नव्हतं, पण आपल्या आदर्श भावाला थोडीफार माहिती आहे. तर म्हटलं आदर्श भावाला विचारू, आदर्श भाव हे काय नक्की नेमकं काय आहे? जेव्हा टेक्टॉनिक प्लेट आपल्या पृथ्वीच्या मुव्हिंग वगैरे होत असतात इयरवाईज, तर तेव्हा 2 टेक्टॉनिक प्लेट धडकल्यामुळं तुम्हाला माहितीच असेल की हिमालयन पर्वतरांगाची निर्मिती झाली. मग त्याप्रमाणेच हे समुद्राचं पाणी इथे ऑलरेडी होते. 2 प्लेट धडकल्यामुळे हे पाणी वरती आल्यामुळे अजून पण ते पाणी खारट आहे इथे. अच्छा, असं आहे. जे आपल्याला थोडंफार कोणतरी नॉलेज आला माणूस पाहिजे, आपल्याला थोडीफार माहिती. कारण मी मागाशी ना असं म्हणजे रील बनवताना मी असं तोंड बुडवलं आतमध्ये, तर मला खारट लागलं पाणी. म्हटलं विचारू तरी. चला निघूया, चला भाऊ चला. 12 वाजून गेले. चला. बाकी बघा ऊन आहे इथे, पण थंड हवा कंटिन्यू चालू आहे. ऊन आहे पण थंड हवा आहे. रील बनवले, फोटो काढले, खूप वेळ झाला. आता आम्ही निघतोय, कारण आपल्याला जायचं आहे हँडले इथून 3 तासावर आहे. आणि मला स्लो जायचं आहे का, कारण माझ्या बाईकमुळे मला स्लो जावं लागतं, त्यामुळे लवकर निघायचं आहे. चला, कारण मी परत स्लो चालणार भाई माझ्या बाईकच्या हिशोबाने. हो ही हा चलो. ऑल ओके. दम लागला ना बॅग बांधेपर्यंत. आता माझी बाईक फक्त हळूहळू गेली पाहिजे काही करून. मनालीपर्यंत. बाकी तो सब अच्छा दिख रहा है. चलो अभी हानले के लिए कितना 3 घंटा लगेगा ना, 3-4 घंटा. ओके. अशा प्रकारे निघालोय फायनली पँगॉन्गवरून. आणि हानले इथून आहे 142 किलोमीटर्स काहीतरी आहे. 3 तास दाखवत आहेत, म्हणजे सेम असंच असणार. घाट. आता ना वेट थोडं कमी आहे. सकाळी चैन ना थोडंसं धुतली, क्लीन केली, पण म्हणजे आवाज थोडा कमी झाला आता मला. काल जो येत होता ना खस, त्याला घासली चांगली ब्रशने आणि लूप केलं चांगलं. आता चैन लूप पण माझं संपत आलेत बॉटल्स. सकाळी आम्ही इथून गेलेलो 5 किलोमीटर पुढे व्ह्यू पॉईंट, तिकडे पॉईंट आहे, तिथे सगळे फोटो सेशनसाठी आणि व्हिडिओसाठी तिकडे येतात. बाकी वातावरण एकदम सुपर्ब. हे ना, हे बर्फाचे डोंगर आहेत ना, हे बघा ना कसे वाटतात. तुम्हाला असं वाटत नाही की हे ड्रॉइंग केले तसे? सेम तसं वाटतं. जे ड्रॉइंग असं करतो ना आपण, किंवा सेटअप उभा करतो, सेट आपला पिक्चरचा सेट उभा करतो ना, तसं सेम वाटतं बघा. हे राईट साईडचे हे डोंगर आहेत बर्फाचे. आता हे इथून ना खूप जवळ वाटतात. आपल्याला वाटतं आपण चालत जाऊ शकतो, पण नाही आहे, चालत जाऊ शकत नाही आपण. तिथून इथपर्यंत जरी चालत गेलो ना तरी आपल्याला दम लागणार. पण डोंगर भारी वाटतात. आता इथून जर चालत जायचं असेल तर इथून चालत जाऊन हा डोंगर पहिला क्रॉस करायचा, त्यानंतर त्या डोंगराच्या त्या साईडला तो बर्फाचा डोंगर आहे. पण पँगॉन्ग लेक एवढं भारी आहे ना, बघा ना, ब्ल्यू वॉटर आहे, पूर्ण ब्ल्यू वॉटर. आणि अशी ब्ल्यू वॉटर आपल्या कुणकेश्वर समुद्रामध्ये आहे. कुणकेश्वरचा जो समुद्र आहे ना, त्याचं पण पाणी असं ब्ल्यू आहे, निळं एकदम पूर्ण ब्ल्यू वाटतं बघा. त्या साईडला एकदम डार्क वाटतं ब्ल्यू, पण इकडे थोडंसं जरा क्लिअर झालं आहे, ते मस्त वाटतं तेव्हा तिकडे.
हाच तर नजारा भारी वाटतो भाई, खूप भारी वाटतं हे बघायला. आता ऊन आहे पण ऊन आपल्याला इकडे भासत नाही. ढग कसे वाटतात बघा ना, तिकडे असं ढग पांढरे पांढरे, वरती असं निळं निळं आकाश आणि खाली हे लेकचं पाणी निळं निळं. वा सुपर आहे. असे नजारे बघत बघत जायला खूप मजा येते. हो हो हो, गाडी बघा माझी कशी जंप होते बघा, अशी अशी अशी. नाही तर नशीब बरं आलं, मला ते पहिला फोन केला पाहिजे. मनालीला मी सांगितलं आहे भाई अरेंज करून ठेवा जरा, मी मनालीला येईन तेव्हा पहिला आधी सकाळी पोचल्या बसल्या मी ते काम करणार आधी. कारण आम्ही मनालीला कारण आम्ही मनालीला मला वाटतं 10-10:30पर्यंत पोचू, विषय नाही. आजचा होमस्टे चांगला होता पण मला त्या ओनरचा थोडा स्वभाव आवडला नाही, की बाबा आम्ही थोडासा आता बाहेरून आलो एन्जॉय करायला, थोडं थकान होते, एवढे दिवस आपण बाईक चालवतोय, तर थोडं आम्ही लेट उठलो सगळेच जणच. 9 वाजता मला वाटतं 9 वाजता उठलो. त्याच्यानंतर बऱ्याच जण आंघोळ केली. आम्हाला लेकला येईपर्यंत ना 11:30 वाजले. मग तो बोलतो नाही तुम्ही 12 वाजेपर्यंत तरी या, माझे बाकीचे फूल आहेत ते येणार आहेत. म्हटलं साहेब ठीक आहे, आम्ही सगळं बाहेर ठेवतो सामान, पाहिजे तर तुम्हाला आम्ही रूम क्लिअर करून देतो. तरी पण ते आल्यानंतर त्याचं टीर चालू झाले. मग थोडंसं आम्ही त्याला जरा सुनवलं की भाऊ कसं आहे बघा, तुमचं जे स्टेवाले जे येणार आहे ते आले नाही आहेत, आले असते तर ठीक होतं, आम्ही लगेच सगळं. पण आता आम्ही एवढं बाहेरून आलो आहे, थोडासा लेट झाला आहे आम्हाला काल रात्री. मग जाऊ दे म्हटलं, सोडा निघूया, कारण त्याला पैसे पाहिजे होते ॲक्च्युली अजून. म्हणजे तो बोलत होता तसा की नाही और थोडा देर रुकेंगे तो हम लोग पैसा लेंगे. तेव्हा आम्ही समजलो की हा पैशासाठी करतोय, कोण येत नाही आहेत. आज सगळ्यांच्या मागे मी आहे बघ, सब लोग आगे है, मैं खाली पीछे हूँ. क्या हुआ है भाई, क्या हुआ, क्यों रुका ये भाई? देखो सब भाग रहे साले. मेरे बाइक का प्रॉब्लम है ना, इसलिए, नहीं तो भाई आज दिखाता था मैं सबको. रुको मनाली तक रुको खाली. ओ बर्फ देखो, बर्फ का डोंगर. ओ हो, अभी देखो ऊपर आने के बाद देखो व्यू, लेक का व्यू देखो, सुपर. काय वॉटर आहे ना, एकदम ब्ल्यू वॉटर, डार्क ब्ल्यू, मस्त वाटते यार. सुपर सॉलिड भारी. भाई इधर नेटवर्क मिलना चाहिए रे यार, कल नेटवर्क प्रॉब्लम इतना ही ना इधर भाई, बहुत कंटाळा आया, नेटवर्क नहीं तो. एक आज मी 40 ते मला वाटतं 50 स्पीडच्या पुढे जातच नाही आहे, कारण मला होणारच नाही स्पीडला, म्हणजे स्पीडमध्ये घेऊन. आणि स्पीडमध्ये गेलो ना की जे असे स्लोप येतात ना हे वाले असे, त्याला माझी गाडी अशी होती मग. आणि मला भीती वाटते ती शॉकअप्सर अजून खाली बसला ना तर मला मग झाले वांदे मग इथेच. मग म्हणून मी आरामात चाललो. म्हणून मी त्यांना बोललो भाई तुम्ही पुढे निघा, मी येतो आरामात. कारण आता मनालीपर्यंत श्रावणी मंदारच्या बाईकवर बसणार आहे. मंदारचा लगेज मी घेतला आहे. आता टॉप बॉक्समध्ये पण मला वेट मी खूप कमी ठेवलं आहे, कारण म्हटलं टॉप बॉक्समध्ये जास्त वेट नको, एक तर सस्पेन्सर पूर्ण खराब झाला आहे. आता मला थोडंसं पुढे गेल्यानंतर त्या सरांना फोन करावा लागेल की जो शॉकअप्सर जो ऑर्डर केलं आहे तो आला आहे काय. खूप पुढे गेले वाटतं, मागाशी दिसत तरी होते छोटे 1 किलोमीटरवर, आता कुठे गायबच झाले. ही कुठली गँग आली वाटतं. हाय KTM आहे, एक BMW, एक KTM गेली. अजून कोण आहे, ही पण KTM आहे 390. ओ ही पण KTM एक नंबर. ही पण KTM. माईक आहे उडली बाईक उडली. किती स्लो जावं लागतंय बघा मला ते शॉक ऑफसर गेल्यामुळे. काय देवा हे आणलंस माझ्यावर ही वेळ. मस्त मजा घेतली असती रोडची, बरोबर त्या टायमिंगलाच माझा प्रॉब्लेम आला. थांब जरा. सर हाणले सीधा ना, हाणले ना. हां बरोबर. हां रे सरळ आहे ते दिसत नाही, टर्निंगमुळे दिसत नाही आहेत. अरे हो हाच रस्ता, इथूनच गेलेत ते भाई, तुम्ही बघितलंच नाही त्यांना मागाशी. हां नाही पण आपण ते दिसले पाहिजे ना. हां नाही सर, इकडे सरळ तिकडे राईटला नाही आहे, सरळ आहे, हँडली सरळ आहे. हां लेफ्टला नाही रे. इकडे गेले ना ते, इथून गेले ते, इथून गेले. अरे हाणले सीधा सर, हाणले सीधा ना.
हॅनले हॅनले हां सीटा ना. आधी ते कसं माहित आहे, ते ह्या गाड्यांच्या पुढे गेले ना, ते गेले सुसाट, आपण अडकलो असं झालं. तुम्ही हे नाही लावलात, मॅप नाही लावलात. ठीक आहे, जाऊ दे, थांब थांब, हळू 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 हळू. हम्मा हम्मा, ही वेगळीच जात आहे बघ एकदम. यांचं हे बघ कसे जाड जाड आहे चांबडी. चलो भाई, रोड अच्छा है, चलो भगाओ भगाओ. सुसाट रोड है, सुसाट. हाँ हाँ, हे बघ, असा रोड असला ना तरच मी पळवू शकतो भाई, कळलं का? सुपर भाई सुपर, रोड एक नंबर है, चकाचक है रोड. और अपने बाएं हाथ में एक सुंदर ऐसा नज़ारा है, तो गाड़ी भगाने को भी थोड़ा मजा आ रहा है. अभी मेरा गाड़ी जम नहीं हो रही है, इसलिए मैं थोड़ा भगा रहा हूँ. ॲक्च्युली ह्या रोडची मजा घ्यायची होती मला, पण काय बोलणार, बाईकने प्रॉब्लेम खूप दिला मला. आणि जेव्हा रोडची मजा घ्यायची होती तेव्हाच गाडीचा प्रॉब्लेम झाला. बघा ना, रोड बघा, स्ट्रेट बघा, स्ट्रेट एकदम मस्त सुंदर असा डांबरीकरण रोड. गावच्या रोडची आठवण आली. आणि असे हे सुंदर असे नजारे बघत बघत बाईक चालवायची, हीच तर मजा आहे लडाख राईडची भावांनो, हीच तर मजा आहे. ला 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 रू 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 रा 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 रा. हे असं उभं राहून मजा येते रे बाई बाईक चालवायला. अभी हम हॅनले जा रहे, हॅनले 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 हानले नाही, हॅनले. हानलेला पण धमाल येईल बाईक चालवायला, आणि ब्रिथिंगचा पण थोडा प्रॉब्लेम होईल असं वाटतंय. आपण ऑक्सिजन सिलेंडर घेतलेले आहेत, पण मी नाही घेतलाय. मला बघायचं आहे की माझी बॉडी किती मला साथ देते. पँगॉन्ग वरून तुम्ही जेव्हा हानलेला जाता ना, तेव्हा मध्ये काहीच नाहीये, एक रेस्टॉरंट नाहीये, कुठलं लोकल गॅरेज नाहीये, पेट्रोल पंप नाहीये किंवा काहीच नाही. डायरेक्ट तुम्हाला सगळं भेटेल निमाला. आता निमाला ना पेट्रोल पंप आहे, पण निमालाचं कसं आहे, दोन फाटे फुटलेत, एक सरळ जातो हानलेला आणि एक मनालीला जातो. तर 20 किलोमीटरवर पेट्रोल पंप आहे. जर पेट्रोल भरायचं असेल तर 20 किलोमीटर जायचं, परत रिटर्न येऊन मग युटर्न घेऊन मग हानलेला जायचं. असं तो ब्रिजच्या इथे कुठून तरी तो फाटा फुटलाय. तर आता आपले 2 पोरं जाणार पेट्रोल भरायला. माझं तर ओके आहे, माझे दोन्ही पण जेरी कॅन भरलेले आहेत. प्लस माझे आता रेंज दाखवते 450 किलोमीटर माझी चालेल, कारण माझा ॲव्हरेज छान देते. कारण मी एकदम मला वाटतं 5व्या गेअरमध्येच चालतोय मी कालपासून 50-60 स्पीडला. आपला शॉक ऑफचा प्रॉब्लेम झाल्यामुळे, त्यामुळे मला पेट्रोल मायलेज एक नंबर दिले मला मायलेज. त्यामुळे मी आरामात चाललोय, रिलॅक्स मध्ये चिल्ड करत. आपल्या मागे फक्त राज आहे, पुढे गेले 3 जण. मी स्पीडमध्ये जाऊ शकत नाही, कारण काय माहित नाही, अचानक जर असं काहीतरी खड्डा म्हणा किंवा अजून स्लोप आला ना, तर माझी गाडी असं झप करणं बसेल, आणि शॉकअप जर एकदमच खाली बसला तर मी प्रॉब्लेममध्ये येणार. तर असा विषय आहे. त्यामुळे आता इथे काहीच नाही. आम्हाला भूक लागली सगळ्यांना, पण आता काहीच नाही इथे. एक रेस्टॉरंट किंवा एक छोटं हॉटेल पण नाही आहे. पण सगळ्या मी निघताना मला वाटतं ब्रेड आणि 2 ब्रेड खाले, पण त्यांनी काय पोट नाही भरलं. ते पँगॉन्ग लेकला जाऊन येऊनपर्यंत सगळं झालं, खतम झालं ते. आता पुढे समजा काय भेटलं तर ठीक आहे, नाहीतर आम्ही नॉनस्टॉप गेलो तर आम्ही 5 वाजेपर्यंत पोहोचू हानलेला. आणि जर टाईम भेटला तर आम्ही लगेच आपल्या गाडीवरचा लगेच सगळं काढून आम्ही थोडंसं एक्सप्लोअर करू हॅनले. बघू हॅनलेची परिस्थिती काय. हानलेला गेल्यानंतर टेम्परेचर किती आहे ते आधी बघितलं पाहिजे. बाकी सगळं वाळवंट वाटतं. बघा ना, इकडे बघितलं का वाळवंट, इकडे डोंगर दिसतात बर्फाचे, आणि इकडे अधूनमधून वाळू, अधूनमधून दगड. हे काय विषय समजत नाही काय. हा रे, नाही मी सॅल्यूट केला ना भाई, सॅल्यूट केला ना भाई. भाई त्यांचं ते बघूनच एवढं त्यांचं रुबाबच भारी आहे. तो अलग 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 आहे भाई. त्यांना बघूनच आपल्याला एवढी ती एनर्जी येते ना, की भाई म्हणजे ते लोक अरे हे लोक आहेत म्हणजे इथे आपण बिंदास फिरतोय आज आपण, हे आहेत म्हणूनच.
आपण नुसतं 10 दिवसासाठी आलोय तर आपली एवढी टरकली थंडीमध्ये. बंद करायला मला हे केलं पाहिजे. मला घाणेरडी सवय पडली आहे गाडी चालू ठेवायची. अरे यार थांब जरा पुढे घेऊन मी बंद करतो. पडल्यासारखी वाटते. हो हा एक मिनिट थांब जे गाडी बंद करतो आधी. बस खडबडीत खड. मॅडम काय म्हणताय हो मॅडम. हो मॅडम अशी बसली आहे अशी. आता गरम व्हायला लागलं सगळं घातलं पण म्हणून मी काय घातलं नाही. मला माहित आहे ना थंडीत थोडं वाटतं ते भाई. नंतर ऊन आहे ना 5-5:30 नंतर ठीक आहे. आपले पार्टनर थांबले आपले नाहीत रे. कोणतरी दुसरे वेगळेच आहेत. हे इथून जायचं आहे आपल्याला. इथून जायचं मग लेपला घे भाई. लेपला ठेव इकडे. हा वरती घालू नको भाई. लेपनेच जाणार आहोत. हालत खराब आहे इथून आता. आरामात हा लेपला आपण आरामात. हळू सावकाश. रोडची कामं चालू आहेत रोडची त्यामुळे. हे फसले काय रे. हा हे यांचं काहीतरी झालं वाटतं भाई. आदर्श काय झालं रे. ऐकायला पण येत नाही त्यांना. हे भाई इथून सावकाश हा एकदम. हा आईच्या गावात हा दुसरा अजून रस्ता नाही आहे. मग तो रस्ता चांगला होता. आम्ही सकाळी गेलेलो तो. जास्त आहे काय थोडाच आहे. अच्छा आई शपथ म्हणजे तेवढा पट्ट थोडाच आहे ना तो पट्टा थोडा. ओके थांब आधी तू जा व्यवस्थित. ओके ठीक आहे चालेल चल. नाही मला काय प्रॉब्लेम नाही. मी येईन फक्त मंदाराच. हा तेच मग त्याचं पण येईल. त्याचं तो पण येईल कारण त्याचे पाय पोचतायत तसे आईच्या गावात. मलाच फक्त लडाख नाही म्हटलं तरी आम्ही आता 10 किलोमीटर झालं. 10 किलोमीटर कंटिन्यू रस्ता असा आहे. मध्ये वाळूचा मध्ये खडीचा. आता हे बघा हे खडी ही वेगळीच माती आहे बघा. गाडी फक्त सेकंडवर चालली आहे माझी. बाकी 3-4 जण आमचे गेले पुढे. मी आरामात चाललोय मी आणि राज. पण मी थर्ड गेअरवर मी पळवू शकत नाही. गाडी पूर्ण जम होते माझी गाडी. हे बघा पूर्ण हा रोड तिथपर्यंत आहे वाटतं. आपले माणसं थांबली आहेत काय ना आपली नाही आहे ते. आई ग बाई हो मला वाटतं आता संपेल वाटतं रस्ता. नाही ते खाली ना. थांब जरा काय आलं रुतली काय. हा तिथूनच येतोय आम्ही. ओके थोडीशी वाळू आहे इथे. हा तसं आता निघालो आम्ही. टँक बॅग हलते माझी. इंजन गरम झालंय माझं. कोणी कुठून इथून थँक्स ब्रो. हो हॅलो बाबा हॅलो. गाईज हा आपला एक मेंबर भेटला आपल्या इंस्टा फॅमिलीमधून. मला खूप बरं वाटलं. पुण्यावरून आलाय आणि फुल एकदम बॅग लोडेड फुल लोडेड आणि मस्त वाटलं. हे पुणा लडाख पुणा. मी हे टाकायला विसरलो काही गडबडीत. आणि भाऊ आपला फुल टेंट बिंट घेऊन आला म्हणजे टेन्शन नाही काय. स्टे नाही भेटलं का टेंट ठोकाय राहा सगळं. पण खूप घेऊन आलास हे भाई तू. हे सगळं कसं घेऊन आलास काय माहिती. चालेल चल ये सावकाश. हा ते तर आहेच. चल ये भेटू चल मंदार.
चल 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 हो चल. तो बिचारा मला मागे बघितले माझी गाडी त्याने, तर तेव्हा मला पकडायला पुढे पुढे आला, त्याचा मित्र राहिला मागे. हा 2 वर्षापासून आपल्याला फॉलो करतो. खूप भारी वाटलं. नाक आहे ना, नाक सुकलेत आणि ओठबीड असे फाटले जातात थंडी, अति थंडीमुळे. आता आम्ही न्यूरा आणि हंडेच्या मध्ये फाट्यावर आहे. आपले काही मित्र पेट्रोल भरायला गेलेत. आम्हाला इथेच भेटलं कॅम्प थोडासा छोटासा, तिथे आम्ही हॉटेलला थांबलोय जेवायला. बघ असं आहे. आता आम्ही एक थाळी घेतली, अजून एक आली आहे चावल दाल राइस बस. और ये क्या है, फ्राइड राइस ना. हाँ अपना भी फ्राइड राइस आएगा तो खा के निकलते हैं. तू हेच का हे खा ना, हे चालेल काय. ट्राय कर, नाही म्हटलं दुसरं घे. हे घे ना, हे चालू तर कर. मग तू तेव्हा सांगायचं ना काय पाहिजे तेव्हा लगेच. चलो आपली एक आठवण लावूया ना वंडर सिद्धेशी. हानलेला जाताना हे बघ, हानलेला जाताना जेव्हा तुम्ही लेफ्ट घेता, एक जातो न्यूमाला, एक जातो हँडलेला. हँडलेला जाताना जेव्हा लेफ्ट घेतलं राईट साईडला एक छोटंसं असं हे बघा हॉटेल आहे, तिथे आपला यूट्यूबचे स्टिकर लावलेला आहे. चला निकलते हैं. अभी 22 किलोमीटर बाकी है, तो फटाफट कवर करते हैं. टाइम नहीं है अपने पास. हवा छुट्टी है. थंड थंड गार हवा. हा ये ग्लोव्स घालता है मैं, ये ग्लोव्स घालतो. ओके ओके क्या ओके. निकलते चल. ओ माय गॉड, सामने देखो बाइक का लाइन लगी है रे पूरा. और देखो पूरा बड़ा ग्रुप है ये. इकडे जेवणाचा प्रॉब्लेम खूप आहेत. म्हणजे जसं पाहिजे तसं रेस्टॉरंट म्हणा किंवा अजून हॉटेल छोटे असं नाही आहे. जिकडे भेटतं तिकडे खावा किंवा तुम्ही स्वतः कॅरी करा काहीतरी, कारण अजून मध्ये असं काहीच नाही आहे. काही स्पॉटला आहेत, तर आपल्याजवळ काहीतरी खायला असलं तर बरं आहे. आणि पाण्याची बॉटल किंवा जे पण असेल, पण पाणी वगैरे असलं पाहिजे. आज हानलेला ना भरपूर रायडिंगचा ग्रुप दिसतोय मला, त्याच्यामुळे क्राऊड खतरनाक असणार हानलेला. म्हणूनच ते आपल्याला स्टे भेटत नव्हता. लकीली भेटला. ठीक आहे, जरा थोडा महागडा आहे पण विलाज नाही. मधून ना इकडे हवा येते ना, एवढी हवा जोरात येते, सगळी माती येते, माती उडते. म्हणजे जी वाळू आहे ना, ही वाळू समोर ही सगळी खाली येते वाळू. हे बघा, हे कसा डोंगर आहे बघा, भुसभुशीत डोंगर वाटतो एकदम. हानलेला जाईपर्यंत मला वाटतं हानलेला पूर्ण हे असे डोंगरच आहेत मातीचे आणि वाळू, बस बाकी काय नाही. हे आता समोर दिसत आहेत ना, हे सगळे रेंटेड बाईक आहेत. हे मला वाटतं लेहला घेतात आणि बॅकअप व्हॅन पण घेतात. सरळ फ्रंटला त्यांची समोर बॅकअप व्हॅन चालली आहे आणि हे सगळे लाईनअपमध्ये चालले आहेत. पण आपल्याला काय उपयोगाची नाही बॅकअप. आपली पोरं 2 असणार तिकडे 10 किलोमीटर पुढे, मागे जे असणार ते 30 किलोमीटर मागे. त्यामुळे आपल्याला काही कामाची नाही बॅकअप व्हॅन अशासाठीच असते की यांचा लगेज वगैरे सगळा तिकडे असतो आणि त्यांचा मला वाटतं गाईड पण त्या बॅकअप व्हॅनमध्ये असतो. फक्त हे लाईनमध्ये सगळे चालणार. आताच बघा ना, मी पुढे निघालोय, आपले दोन जण फंटर मागे आहेत. 2 जण कुठे पेट्रोल भरायला गेलेत आणि एक आपला निघाला, तो गेलाच डायरेक्ट हानलेला पोचला वाटतं तो. ही वाळू ना काय समजत नाही झालं. ही वाळू अशी इकडे कुठे काय, म्हणजे कशी येते ही आणि कशी बनते इकडे वाळू. बऱ्याच ठिकाणी वाळू नाही आहे, दगड आहेत बघा. ह्या ठिकाणी दगड आहेत. जाऊ दे त्याला. आणि इकडे बघा राईट साईडला वाळू बघा किती आहे बघा. खाली वाळू आली आणि वरती पण एकदम मातीमध्ये भुसभुशीत आहे सगळी. हे काय मला काय समजत नाही, विषय समजत नाही आहे. कोणाला माहित असेल तर नक्की सांगा बाबा, इथेच का वाळू, हा वाळूचा प्रकार कोणता आहे. बाबा कशी रोडवर ब्लॉक करून टाकला रोड. मेंढर वेगळं आहे, वेगळी जात आहे. शिंग आणि त्यांचं जे वरचं जे कातड आहे ना, ते पूर्ण कव्हर करतं थंडीसाठी. अबे इथे गाव आहे, ते गाव आहे कोणतं तरी.
असं वाटतं हानलेला नाही चाललोय आपण, राजस्थानला चाललोय. हा राजस्थान, इकडे वाळू तिकडे वाळू. बघ ना, वाळूच वाळू आहे साली. कुठली जी ही वाळू आहे काय माहिती, त्या वाळूची जात कुठली संपतच नाही. या मगापासून बघतोय ज्याला पता. हानले किती आहे? 32 आहे अजून. म्हणजे 32 किलोमीटर आपल्याला हे डोंगर दिसणार 100%. आणि हानलेला पण तेच आहे. हानले पूर्ण वाळूने भरलेले आहे हानले. हे साले एकदम अंगावर येतात रे. हे बघ ना वाळू बघ. असं जायला बर्फ असला असं आता लगेच थांबवली असती गाडी मी. पूर्ण वाळू आहे. आणि रोड छान आहे, काही बोल. रोड मस्त बनवलाय. हवा सुटली, हवा आली, हवा आली, हवा आली बाई, हवा सुटली. चल भाई, कव्हर करू, कव्हर करा पटापट. समजा लवकर पोचलो तर आपल्याला पुढे जायचंय. शेर मला वाटतं पुढे गेले रे, आपल्या पुढे गेले 100%. मागे आहे ना तुझ्या राजभाऊ विरार, फ्रॉम विरार. हो 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 हो. लेफ्ट साईडला बघा कसं ऊन पडलं मस्त. आणि मागच्या साईडला जे डोंगर आहे तिकडे बघ वाळू आहे, आपल्या सावली आहे. आता हे बघ, हा पण डोंगर वेगळा दिसतो. ही वाळू. कृपया धीरे चलो ऐसा है दिया है, बोर्ड पे लिखा है. वो धीरे ही चल रहे, हम लोग का वो गाड़ी जाता ही नहीं है, 80 के आगे जाता ही नहीं है. क्या मालूम, क्या समझ में नहीं आ रहा क्या लफड़ा है वो. अभी ठंडा हवा आने लगी रे भाई. ठंडा कोल्ड ठंडा कोल्ड. आली हवा आली. कोण आहेत रे भाई? अच्छा, आर्मीवालेच आहेत. हा तेच. हा भाई, हवा पण आहे आणि गार झाले. आता हात माझे एकदम असे हे झाले, कडक झालेत. ही हवा जबरदस्त आहे ही बाई. खतरनाक वाली हवा आहे ही. हांडेला पोचलो आणि सुरू झालं वादळ. आपल्या भावाने कुठे बघितलाय हाय स्टे भाई? स्टे बघितलाय कुठे? क्राऊड खूप आहे आज आणलेला. बायकर्स लोक खूप आहेत. स्टे म्हणजे इथे आधी आहेत, स्टे कमीच आहेत आधी भेटायचं. म्हणजे हॉटेल्स इकडे नाहीच आहेत. जे पण आहे होमस्टे आहेत सगळे. हो. अभी मजा आएगा ना भिड़ू, कल मजा आएगा ना उमलिंगला में मजा आएगा. 7:30 खिचो.